नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. टाईम 9:43 होत आहेत आणि मी तसा 9 वाजताच निघालो होतो. बट ट्रिप काय लागत नाही आहेत आणि ज्या पण ट्रिप लागत आहेत ते इंटरसिटी अशा विचित्र लागत आहेत की मी ते ॲक्सेप्ट नाही केले आणि माझं त्याच्याचमुळे ॲक्सेप्टन्स रेट डाऊन झाला आहे. 9 होता 7 झाला आणि लागलेत की धडाधड लागतात, नाही तर काही लागतच नाही. सर्च वगैरे असं काही इथे प्रकारच नाही आहे, कारण आज आहे सॅटरडे. मुंबईमध्ये जर ट्रिप भेटले तर लोकल ट्रिप आपण मारून आपण एक नॉर्मल डिसेंट बिझनेस करू शकतो. बट इथूनच मेन आहे की इथून ट्रिप लागायला पाहिजे आणि बघू कशा प्रकारच्या काय ट्रिप्स लागतात. रेट तर फार कमी आहे. एक बँड्रा टर्मिनलची ट्रिप भेटली होती रॅपिडोमध्ये, म्हणजे स्क्रीनवरती आली आणि लगेच गेली. 37 किलोमीटरचे 500 रुपये काहीतरी दाखवत होतं, म्हणजे 13-14 रुपये पर किलोमीटरचा रेट. तर ही आहे सध्याची कंडिशन आणि ठीक आहे, मी जागा चेंज करतो. चेंज करून जाऊन जाणार कुठे ते पण समजत नाही. पण रनिंगमध्ये जर ट्रिप भेटली तर चांगलं होऊन जाईल आणि जर नाहीच भेटली तर मग आपल्याला थांबण्याच्या व्यतिरिक्त काही ऑप्शन नाही. ज्या ॲपवरती आपण काम करणार आहोत तो आहे रॅपिडो आणि उबर. मानखुर्दच्या पुढे देवनार मेट्रो स्टेशन आहे, हा बघा हा. आणि रॅपिडोमध्ये कस्टमरला आत्ता रिसेंटली मी ड्रॉप केले या लोकेशनवरती. टाईम अर्धा तास आणि किलोमीटर्स बघायला गेलं तर 20 किलोमीटर होतं. इथे किलोमीटर का दाखवत नाहीत माहिती नाही, बट 20 किलोमीटर होतं आणि आपल्याला 21 रुपये पर किलोमीटरचा रेट भेटला. आता मी आहे चेंबूर अणुशक्ती कॉलनीच्या आसपास, हे बघा. आणि लॉग इन तर आहे बट काही लागत नाही आहेत. छोट्या मोठ्या ट्रिप्स, एकदम शांत सन्नाटा. तर ठीक आहे, अननेसेसरी इकडे तिकडे पळून काय उपयोग नाही आहे. थांबून बघतो इथे काय लागेल ते ठीक आहे, नाहीतर मग थोडंसं पुढे सरकेन. पण मला या एरियामधलं काय आयडिया नाही आहेत की इथून ट्रिप लागतील का नाही लागतील, कारण मी सगळ्यात जास्त असतो अंधेरी साईट, मालाड साईट आणि जास्तीत जास्त चेंबूर. या 3 साईटचंच मला नॉलेज आहे की कुठून कशा काय ट्रिप लागतील. बाकी सर्च तर दाखवतो आहे आणि बघा बिझी वगैरे असं काहीच प्रकार नाही आहे इथे. चेंबूरमध्ये बराच वेळ वाट बघितली. ट्रिप पण लागत होत्या पण खूप बेकार रेट होतं आणि त्या रेटमध्ये गाडी चालवण्यापेक्षा मी डिसाईड केलं की गप बसतो. आणि त्यानंतर मग फायनली एक नवी मुंबईची ट्रिप लागली. सानपाड्यामध्ये कस्टमरला ड्रॉप केलं. हे बघा अशा प्रकारच्या ट्रिप्स लागतात. 400 रुपये जरी फेअर असता ना तरी पण मी गेलो असतो. पण 25 किलोमीटरची जर असं ट्रिप देत असेल तर कसं होईल. सायन चला, 20 किलोमीटरचे 307, हा 15 रुपये पर किलोमीटरचाच रेट आहे. बट ठीक आहे, जाऊया. जवळच पिकअप आहे. 100% चुकीची लोकेशन आहे. हा सीवूड्स गार्डनमध्ये आहे आणि मी बघा कुठे. आता मी जिथे पिकअप लोकेशन आहे ना तिथेच मी उभा आहे. तर ही कोणाची चुकी? 100% कस्टमरची चुकी. त्यांनी मेसेजमध्ये टाकलं आहे मोराज F2 बिल्डिंग. आता ही पण F2च आहे पण ही मोराज नाही आहे, हे F2 इम्प्रेस आहे. तर बस बोंबलत तिथे, मी काय हलणार नाही इथून. भावानो, आता मी आहे सायनमध्ये. हे इकोवाल्यांच्या आईच्या गावात नुसतं चिपकतात. असो, तर आता मी पवईची ट्रिप उचलली आहे. 18 किलोमीटरचे 300 रुपये दाखवत होता, तर मी घेतली. आणि ऑनलाईन पेमेंट असल्या कारणाने फेअर थोडासा वाढला या ट्रिपचा. तर शेवटची ट्रिप जी होती ती पवईची होती. त्यानंतर मग मी काही रेकॉर्ड केलंच नाही. आणि कुठे गेली ती पवईची ट्रिप? हां, शेवटची जी ट्रिप होती ना, ही बघा ही वाली
सायनवरून आपण पवईमध्ये गेलो, त्यानंतर मग पवईवरून भांडूपमध्ये आणि भांडूपमधून ठाणेमध्ये. जेवढ्या पण ट्रिप आहेत सगळ्या लोकलच मारलेल्या आहेत. आणि उबर गो आणि कुठले होते, गो प्रायोरिटी, हां, ह्याच्याच ट्रिप कंप्लीट झाल्यात. गो स्टुडंटच्या ट्रिप लागतच नाही आहेत. आणि प्रीमियर कॅटेगरीतल्या भांडूपमधून वसई विरार प्रीमियर कॅटेगरीमध्ये लागत होत्या. वसई विरारला कोण जाणार. आणि मग भांडूपमध्ये जेव्हा पोहोचलो तेव्हा मी गो होम टाकून ठेवला आणि विचार केला की घरच्या साईडची ट्रिप भेटेल तर ठीक आहे, चांगलंच आहे. रिझर्वेशन खूप करून ठेवल्यात पब्लिकनी. आणि ॲक्सेप्टन्स रेट बघा 5 झालं, 7वरून 5. ॲक्च्युलीमध्ये 9 होतं, 9वरून 7 झाला, 7वरून 5 झाला. तर याच्यामधून ठाण्यावरून कधी कधी असतात रिझर्व केलेले आपल्या एरियामध्ये, नवी मुंबई वगैरे. तर तेच बघतोय. बघा, ठाणेवरून कांदिवली करून ठेवलं आहे. इंटरसिटी लाल डोंगर चेंबूरवरून हडपसरची इंटरसिटी आहे. कोणीतरी आधीच कन्फर्म करून ठेवली ती. त्यानंतर मग इथून काय मॅकडोडलू नाही, वर्ली, त्यानंतर काय वाचली रेडारवरती, बोरिवली. हे बघा उबरको ऑफ करून ठेवलं आहे, उबरको, तरी पण उबरको असा हा विषय. आता वेळ होते 6:06 आणि ठाण्यावरून डेरेक्टली पनवेलची ट्रिप भेटली. 37.74 किलोमीटरचे 601 रुपये दिले. आणि अशाच प्रकारे टोटल अर्निंग जी आहे 1846 आहे. आणि भलत्या ट्रिप लागतात, कल्याण डोंबिवली, इथूनही कल्याण डोंबिवलीच्या ट्रिप लागतात. तर काय करणार, ऑप्शन नाही दुसरा. सकाळी 8:30 ते 9च्या आसपास मी चालू केलं होतं ओला आणि उबर. खोपोली अशा साईडच्या ट्रिप्स लागत होत्या, पण मी कधी घेतल्याच नाही. आणि त्याच्यामुळे आपल्या मॉर्निंगमध्येच ॲक्सेप्टन्स रेट खूप जास्त डाऊन झाला. त्यानंतर मग आपल्याला ॲक्च्युअलमध्ये ज्या ट्रिप चालू झाल्या ते 10:15 10:30च्या नंतर चालू झाल्या. आणि असं नाहीत की ट्रिप लागतच नव्हत्या, ट्रिप लागत होत्या, पण रेट बघून इच्छाच झाली नाही की ते ट्रिप ॲक्सेप्ट करून जावं, कस्टमरला पिकअप करावं, ड्रॉप करावं. तर त्याच्यामुळे कसं झालं ना की त्याच्यामुळे टाईम वाया गेला. आणि ट्रिप बघत गेलो. म्हणजे ऑफर खूप जास्त येत होत्या, पण आणि ॲक्सेप्टन्स करायचा रेट जो आहे तो खूप कमी होता. त्याच्यामुळे ॲक्सेप्टन्स रेट झाला बेकार एकदम. आणि आता मी सध्या पोचलो मी माझ्या डेस्टिनेशनवरती, घरच्या लोकेशनवरती. टाईम होतो आहे 6:40 आणि गाडी चालली आहे 143.6 किलोमीटर. आणि टोटल अर्निंग आपण कॅल्क्युलेट करू. मला वाटत नाहीत की आज आपल्या गाडीमध्ये CNG 500 रुपयाच्या पेक्षा जास्त गेला असेल, कारण अजूनही 2 पॉईंट CNG आहे. तर मी तुम्हाला बॅक कॅमेरा चालू करून दाखवतो कॅल्क्युलेशन, आज किती कसं काय धंदा झाला. एक प्रकारे आज पार्ट टाईम पण होता किंवा बिझनेस, नाहीतर असं बोलू शकता की टाईमपास होता पूर्णपणे. जे पण तुमच्या मनामध्ये येईल तुम्ही बोलू शकता, कारण जी सध्याची कंडिशन ज्या हिशोबाप्रमाणे चालली आहे तर तिथे 8 आणि 9 तास काम करून काही अर्थ नाही आहेत. 15-16 तास जर काम करताय तर तेव्हा कुठं जाऊन 4,000ची अर्निंग होणार. कॉन्सेप्ट खूप जास्त सिम्पल आहे. चला कॅल्क्युलेशन करून दाखवतो तुम्हाला किती पैसे हातामध्ये उरले. टाईम अँड किलोमीटर्स. त्यानंतर ही आहे आपली आजची अर्निंग 2267 मायनस 550 रुपयाचा CNG पकडू आणि 212 रुपये उबरचा पास. आणि टोटल अर्निंग आहे 1505. जरी 10 वाजल्यापासून ते आतापर्यंत जर कॅल्क्युलेट केलं टायमिंग 11, 12, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 8.5 तासाची अर्निंग किती एवढी. आणि चांगल्या ट्रिपच्या शोधाच्या चक्करमध्येच हा टाईम आपला वाया गेला आहे. पण आता जे पण काय आहे ते तुमच्यासमोर आहे. मी जी आजची अर्निंग आहे ना ही 3.5, 4पर्यंत नाही, एक 3,000 ते 3,500 खेचू शकलो असतो. बट माझं कसं आहे की मी 2 ते 3 ठिकाणावरती थोडासा काम करतोय, वर्किंग. माझं म्हणजे फोकस नाही आहे याच बिझनेसमध्ये, पूर्ण 100% फोकस नाही, त्याच्यामुळे माझी अर्निंग कमी होते. पण
आय होप लवकरच तो प्रॉब्लेम सॉर्ट आउट होईल. काय प्रॉब्लेम आहे काय आहे ते मी तुम्हाला नाही सांगणार. कदाचित 2-3 महिन्यांमध्ये किंवा 3-4 महिन्यांमध्ये सॉर्ट आउट झालं तर वेल अँड गुड आहे. मग फुल फोकस आपला अर्निंगवरती असेल. मग 3,500-4,000 हजारचा जरी धंदा झाला तरी महिन्याचे होतात, चांगले पैसे होतात. तर तेच आहे, जास्त टेन्शन नाही आहे. तसं बघायला गेलं तर टेन्शन तर आहे, पण तो चेहऱ्यावरती असं पटकन दिसत नाही. कसं आहे की पैसे येतात, पैसे जातात, पैसे राहत नाहीत. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, काही इश्यू नाही आहेत. धंद्यामध्ये नवीन आला असाल तर तुम्ही तुमचा कन्सिस्टन्सी मेंटेन करा. माझ्यासारखं करू नका. सुट्ट्या वगैरे होतात त्या. आणि फोकस ऑन युअर गोल. आणि बस एवढंच. दुसरं काय बोलू ह्याच्या व्यतिरिक्त. बोलायसारखं तर बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत, पण ते रिपीट करता येत नाव कंटाळा येतो. तर एनिवेज आजचा व्हिडिओ एवढाच. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपण भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट अँड टेक केअर.